राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये बारामतीत निधन झालं. मुंबईवरून बारामतीला सभेसाठी ते येत होते आणि अशात त्यांच्या विमानाचा अपघात झाला. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होतीये. काम करणारा माणूस गेला अशा भावनेनं संपूर्ण महाराष्ट्र दुःखसागरात बुडालाय. 29 जानेवारीला त्यांच्यावरती बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार पार पडले. या अंत्यसंस्कारावेळी बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मानणारा कार्यकर्ता, त्यांना मानणारा माणूस त्या ठिकाणी हजर होता आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते. दरम्यान 29 जानेवारीला त्यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर आज त्यांचा सावडण्याचा विधी पार पडला आणि या सावडण्याच्या विधीनंतर त्यांचे पुतणे म्हणजेच रोहित पवार यांनी एक भावनिक पोस्ट आपल्या सोशल मीडियावरती टाकली आहे. दादा कुठं हरवलात, तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे, अशी भावनिक पोस्ट रोहित पवारांनी टाकली. त्यांनी म्हटलं, माननीय अजितदादांनी जिथं विकासरूपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नातही आलं नाही. पण नियतीच्या क्रूर खेळापुढे कुणाचं काहीच चालत नाही. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे. मन बर्फाप्रमाणे थिजले. काय झालं, कसं झालं आणि का झालं या विचारांचं मनातलं काहूर थांबत नाहीये. आपल्यात आतापर्यंत जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं एखाद्या टेप रेकॉर्डरप्रमाणे सारखं कानात घुमतंय. जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरूपात बोलत आहात असा भास होतोय. तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावरती पक्की मांड, राजकारणावरती मजबूत कमांड, परखड स्वभाव, होला हो आणि नाहीला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळण्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचं काटेकोर नियोजन, या सगळ्याच आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्य वाटतं. सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, आदरयुक्त भीती असायची. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटतात. पण तीच व्यक्ती जेव्हा तुमच्या संपर्कात यायची तेव्हा फणसातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची. याचे आम्ही साक्षीदार आहोत. पण अचानक असं काय झालं? 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा, त्यांची कामं करणारा, पहाटेपासूनच रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगानं ऊर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो? या प्रश्नानं डोक्याचा भुगा झालाय. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात असं म्हणतात ना. पण माननीय अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगानं नियतीनं त्यांच्यावरती झडप घातली असावी. या नियतीबाबत माझी तक्रार आहे. ती कुठं काय करायची हे कळत नाही. पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे. आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा लाखांचा पोशिंदा तू असा का चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस? दे ना उत्तर. अजितदादा, तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे. 2 दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे. प्रत्येकाच्या डोळ्यातला अश्रूंचा पूर कमी होत नाहीये. हुंदके आणि आक्रोश एकूणच काळजात चर होत आहेत. आपल्या जाण्यानं पाठीमागे दुःखाचे असे पाठ वाहतील याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कोणी थोडं जरी चुकलं तर त्याला 4 चौघात झाप छापणारे तुम्ही त्या नियतीलाही का जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकून ती नक्की घाबरली असती, पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हातानं तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं हेच तर तुमचं वैशिष्ट्य होतं. पण 2 दिवसांपासून दुःखाच्या पुरात आकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता नियतीला नक्कीच पश्चाताप होत असेल. दादा, काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतून अचानक त्याच रुबाबामध्ये उभं राहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, अरे विरड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो. एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे मॉकड्रिलप्रमाणे चेक करत होतो. आता उठा, कामाला लागा. महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचे. चला, उशीर करू नका. दादा, कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायची. लव यू दादा, अशी भावनिक पोस्ट रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावरती केली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.